जय जय रामकृष्ण हरी. अधर्म झाला चोहीकडे. नामदेवांपासून बहुतेक सर्व संतांनी पुढे येणाऱ्या कलियुगाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि कलियुगाचं थोडं दर्शन त्यांना समकालीन समाजातही होत असे. अगदी प्राचीन काळापासून सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा आपल्याला झगडा दिसतो. आणि बहुतेक वेळेला सज्जनांना दुःख, दुर्जनांना सुख प्राप्त झालेलं दिसतं. पण या वृत्तीचा प्रभाव संतांच्या मनावर कसा पडला होता हे पाहणं मोठं उद्बोधक आहे. महिपतीनाथ या कवींनी अधर्म कसा वाढलाय हे एका पदामध्ये नमूद केलेलं आहे. फटक्यासारख्या या पदात कवीने आपल्या गावातील लोकस्थितीवर प्रकाश टाकला आहे. महिपतीनाथ असं म्हणतात की पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे. कवीच्या मताने जिकडे तिकडे कली माजला आहे, फार मोठा कठीण काळ आला आहे. दात्याच्या घरी दारिद्र्य आलंय आणि कृपण मनुष्य धनाढ्य झालेला दिसतो. पापी मनुष्य दीर्घायुषी होतो तर पुण्यशील माणूस थोड्या आयुष्यातच संपतो. सत्कर्माचा लोप होतोय आणि दुष्कर्मास लोक भुलून राहिले आहेत. पुत्र पित्याचा द्वेष करतो, कांता पतिशी मानेना. माय लेकीचे भांडण होते, जीव सासूवर देती सुना. शिष्य गुरुचा प्राण घेतो, गुरु शिष्याकडे पाहिना. बंधू बंधूशी वैर चालले, भाऊ बहिणीशी बोलेना. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे. कवी म्हणतोय की मुलाचा बाप मत्सर करतो, पत्नी आपल्या पतीस मानत नाही. मायलेकींचं भांडण होतं तर सासू सुना एकमेकींवर जीव उठतात. शिष्यच आपल्या गुरुचा प्राण घेतो आणि गुरुही शिष्याच्या कल्याणाकडे लक्ष देत नाही. सख्या भावाभावात वैर निर्माण होते, भाऊ बहिणीशी बोले नाहीसा होतो. सेवक आपल्या स्वामीची आज्ञा न पाळता त्यालाच मारहाण करतो. त्या दोघात कायमचे वैर निर्माण होते. अहो, कीर्तन सुरू झाली की श्रोत्यांना झोप येते, पण नाचगाण्यात ते रंगून जातात. साधू संत दृष्टीस पडले की माणसाच्या कपाळावर आठी पडते. तो कधी ईश्वराचे नाम घेत नाही, पण ऐहिक सुखाचे गाणे मात्र तो गात रंगून जातो. महिपतींना हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटते आणि ते म्हणतात, हरिनामाचा गजर करता कळी काळत तो पाया पडे. कड 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 वाजवे टाळी, उगाच पाहतो तोंडाकडे, उगाच पाहतो तोंडाकडे. श्रीराम समर्थ.